मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची घोषणा केली आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवली सराठीमध्ये मराठा आंदोलकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलकांसोबत चर्चा करतील आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनाची ते दिशा ठरवतील। दरम्यान बैठकीनंतर जरांगे पाटील आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची घोषणा केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची महत्त्वपूर्ण बैठक होते। या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। त्यानंतर जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करतील। पुण्यातील फर्ग्युसन रोडवर मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं जेनझी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन नोंदणी देखील केली जाणार आहे। तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। चाकण औद्योगिक क्षेत्रातल्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं। त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत चाकणमध्ये दाखल होणार आहेत। चाकणमधल्या मॅरिएट हॉटेलमध्ये ते उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेवर ठोस तोडगा निघण्याची शक्यता आहे। पुण्यातील चाकण एमआयडीसीची आदित्य ठाकरेंनी पाहणी केली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत येण्याच्या एक दिवस अगोदर आदित्य ठाकरेंनी चाकणचा दौरा केला आहे। पुण्याच्या चाकण एमआयडीसीतल्या उद्योजकांना सुविधा मिळत नाहीत, वीज, पाणी, रस्ते चांगले नाहीत। या परिसरातून 20 उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर आहेत असं पाहणी दौऱ्यानंतर आदित्य ठाकरेंनी म्हटलंय।